मॉर्निंग शिवाली. बाई, आज माझ्यासोबत माझी मम्मी पण आली आहे बुवा. अरे वा. हो ना. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. त्याचं काय बुवा, मला नोकरीमुळे तुम्हाला भेटताच आलं नाही कधी. मुन्नाच मुद्दाम आली बुवा तुम्हाला भेटून घेऊ म्हणलं. बरं. नाही माझे मिस्टर येतात बुवा. हो. नमस्कार. नमस्कार. ओळखलं का? अरे ओळखलं म्हणजे तुम्हीच येता ना नेहमी भेटायला. काय पाटील, चॉकलेट आणलं की नाही? चॉकलेट नेहमी येताना हे माझ्यासाठी चॉकलेट घेऊन येतात. पाटील द्या की चॉकलेट. तुम्ही लिसडीसाठी चॉकलेट आणता? लिसडी फासडी काही बोलची? चॉकलेटचं बोला. चॉकलेटचं काय? मी त्या बाईला काय? अरे हा, हसू नको. सॉरी आठवलं, मला आठवलं त्या दिवशी काय आलं. आता मॅडम आहे ना आपल्या शिवालीला शिकवता की नाही? अरे शिकवता तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको आपण? काय चॉकलेट देणार का तुम्ही? नाही ना. अरे ते पोर्शन पूर्ण नाही करत तर पालक येऊन त्यांना रागवता की नाही? पण त्या जर पोर्शन पूर्ण करत असतील तर आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे का नको? त्यांनी पोर्शन कंप्लीट केला म्हणून त्यांचं कौतुक करून राहिले तुम्ही? नाही बाबा. मी सकाळी घरातलं सगळं काम करून ऑफिसला जाते, माहित नाही कधी कौतुक केलं तुम्ही? मला साधं चॉकलेट पण नाही दिलं तुम्ही कधी? अय्या पप्पा, तुम्ही मॅडमले तर आज गुड मॉर्निंग ब्युटीफुल पण नाही बोलले ना? देवाला राहून गेलाय. ब्युटीफुल आहे. ही ब्युटीफुल आहे, मग मी कोण आहे? मी कोण आहे? मी त्यांना काय ब्युटीफुल म्हणायला जाऊ? अरे हा, हसू नका बरं. सॉरी, मला आठवलं ते त्या दिवशी सकाळी भेटल्या होत्या मला, तर मी त्यांना म्हटलं गुड मॉर्निंग ब्युटीफुल शिकवता तुम्ही, ब्युटीफुल शिकवता तुम्ही असं बोला. खानदानात ब्युटीफुल शिकवता? अरे नाही. असू दे मिसेस पाटील, तुम्ही ना उगीच चिडताय तुमच्या नवऱ्यावर. खरं सांगू? हो का? हो तुमचा नवरा खूप प्रेमळ आहे. आई हो तो. आणि तुमची तर खूप काळजी घेतो तुमचा नवरा. ए बाय, मध्यंतरी तुम्ही 3 महिने ICCU मध्ये ऍडमिट होता ना, तेव्हा खूप तुम्ही ऍडमिट होता ना मध्ये? मी ICCU मध्ये? ICCU मध्ये तुम्ही? मी ICCUत होती. नाही मी ICCUत होती. आऊ जीव कासावीस झालेला. तुम्ही आता काही दिवसांच्या सोबत यात असं म्हणताना रडले हो माझ्या समोर. तोंडाने ते बोलता का तुम्ही? नाही मी काल तोंडाला ते बोलले. नाही पण नवस केला होता तुमच्यासाठी त्यांनी. अरे बापरे. ज्या दिवशी माझी बायको बरी होईल 4 सवाष्णी आणि एका कुमारिकेला जीव घालेन. माझ्या 4 मैत्रिणींना आणि मी कुमारिका असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना 5 स्टार मध्ये नेलं पाटलांनी. नाही मॅडम असं ते मॅडम. अबे नवस बोल्या. काऊन नवस केला तुम्ही? अरे तू असे मध्ये मध्ये आजारी पडते ना, मध्येच म्हणते माय माल कसं तरी होतं, माय माल काय तरी होतं. अबे मी काय ICCUत गेली का लगेच? अरे माय बाबू तू हात लावू नका बरं. तू माझ्यापेक्षा वाईट कोण नाही मग. हो तू ICC मध्ये जाते काय, त्याच्यामध्ये जाऊ नये, तुला बरं वाटावं म्हणून मी हा नवस बोलला होता. आता मला सांग, जीवाला काही बरं वाईट झालं, मी कोणा तोंडकडे पाहू? ठीक मी पाहून घेईन, पण पोरीचं काय? पोरगी बिचारी पोरकी नाव बिना मायचं लेकरू कशी मला तुमचं. खरंय पण आता त्यांना बोलता येत नाहीये, पण त्यांचा शिवालीवरती प्रचंड जीव आहे. खरंच कासावीस होतो त्यांचा जीव, तुटतो तिच्यासाठी. तिच्याहून जास्त प्रश्न तर हेच विचारतात मला. प्रचंड जिज्ञासू जागरूक पालक आहेत अगदी. मराठी विषयाचा तर एवढा अभ्यास करतात ते, रात्री अपरात्री मेसेज करून मला डाऊट विचारतात. मागच्या आठवड्यात रात्री 1:30 वाजता 2 फोन आले होते. नाही मॅडम. नाही उचलले नाही, मी झोपले होते. तर मेसेज केला त्यांनी, मिठीतला मी पहिला की दुसरा, रिप्लाय ॲज सून ॲज पॉसिबल आणि 2 बदाम. रात्री 1:30 वाजता फोन करता तुम्ही? नाही मी रात्री 1:30ला काऊन फोन करता तुम्ही? म्हणजे ते अरे हा मी पोरीचा अभ्यास घेत होता ना. अबे आपली पोरगी तर 9 वाजता झोपून जाते ना. रात्री मला तिनं 8:30ला प्रश्न विचारला होता, मी 8:30ला अभ्यास घेत होता तिचावाला. मग मॅडम सांगावं यांले, हे मला नेहमी म्हणता की तुम्हाला पोरीची काही काळजी नाही, पोरीची काही लक्ष देता नाही. मॅडम मी एक जागरूक पालक आहे. हो खरंच पालक खरंच. माझ्या पोरीनं रात्री 8:30ला प्रश्न विचारला. 8:30ला प्रश्न विचारला. मी म्हटलं चला मी झोपेत विसरून जाईल.
मी ना शेवटी 1:30 वाजता न राहून तुम्हाला फोन केला. अजून काय लक्ष द्यायला पाहिजे मॅडम सांगा बरं तुम्ही. नाही बरोबर आहे बरोबर काय आहे करायला पाहिजे अजून. बरोबर आहे पाटील तुमचं. मग सजग पालक म्हणून मी काय कर सगळी काळजी घेतो मॅम. तुला अभ्यास घेऊन राहिले का हे? मग तू काय घेत नाही का अभ्यास सांग बरं. हा हा मॅडम मला पण शिकवतात ना पप्पा. सगळं समजावून सांगतात मला पप्पा. म्हणजे मी ना पप्पाला प्रश्न सुद्धा विचारला होता की पप्पा पप्पा मगर मिठी म्हणजे काय. तर पप्पांनी सांगितलं होतं तुझी माय मला जी मारती त्याला मगर मिठी म्हणतात. काही नको बोलू. मिसेस पाटील असं वागू नका तुम्ही तुमच्या नवऱ्याशी. खरंच ते शिवालीच्या प्रेमापोटी हे सगळं करतायत. खरंच त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या मुलीवर. नाही का हो पाटील? हा आहे ना पोरीवर जीव आहे मला. नाही का काय आहे त्यांना जी इतर माहिती आहे ती सुद्धा ती मला फॉरवर्ड करत असतात. तुम्हाला सांगते मागच्या आठवड्यात मला हा लेख पाठवला त्यांनी. 35 नंतरचे विवाह संबंध. माझं लग्न नाही झालं ना मला उपयोगी पडेल. आणि परवाच रात्री हा एक पाठवला. औरतों को मूछे वाली मर्द पसंद क्यों आते हैं. आणि स्वतःचा मिशीतला फोटो सुद्धा मला पाठवला. आकृतीचं स्पष्टीकरण त्यांनी मला दिलं याच्यामध्ये. मध्यंतरी त्यांनी मला सिनेमाची तिकीटही पाठवली येणार का म्हणून. शिवाले चल तुला पप्पाचा पिक्चर दाखवते चल.